नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। काही दिवस आधी आपण चेरीज काढल्या होत्या घरच्या, मी तो व्हिडिओ सुद्धा शेअर केला होता माझ्या चॅनलला। तर त्यात सांगितलं होतं की चेरीपासून मी काय काय केलं ते तुम्हाला दाखवणार आहे, त्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर त्याची एक रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते। या ज्या चेरीज आहेत अगदी ताज्या चेरीज आहेत घरच्या तोडलेल्या, त्यांच्या आधी देठं काढून घेणार आहे। तर ही देठं मी काढून घेते। ऋतू मध्ये मध्ये करते कारण तिची सध्या सुट्टी सुरू आहे, अजून स्कूल सुरू झालेले नाहीत, तर त्यामुळे तिला घ्यावं लागतं व्हिडिओमध्ये, तिला पण दाखवायचं आहे की देठ कसे काढतात। हे बघा, तर या पद्धतीने आम्ही सगळ्या चेरीजचे देठ काढून घेतलेले आहेत। तर या चेरीज आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। तर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि अशा प्रकारे चेरीज धुवून घ्यायच्या। साधारण 15 दिवस आधी मी या चेरीज काढलेल्या आहेत, पण अजून पण मार्केटमध्ये चेरीज आहेत, दिसत आहेत अजून। आपल्याकडे इथल्या एवढ्या मुबलक प्रमाणात चेरीज नाहीत, पण तरीसुद्धा फळवाल्याकडे चेरीज दिसतात, कारण मी बघितलेल्या आहेत। आणि तुम्हाला करायचं असेल तर लवकर करा, कारण याचा सीझन जायला लागलेला आहे। चेरी धुवून झालेल्या आहेत। आता या चेरीमधल्या बिया काढून घ्यायच्यात, म्हणजे डिसीड्स करून घ्यायच्यात। तर यासाठी मी स्ट्रॉचा वापर केला आहे। यासाठी एक स्पेसिफिक युटेन्शिलसुद्धा मिळतं चेरी डिसीड्स करण्यासाठी। आपण स्ट्रॉच्या मदतीने काढतोय, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही त्याच्या सीड्स काढू शकता। तर या पद्धतीने मी आता सगळ्या चेरीजच्या सीड्स काढून घेत आहे। ह्या इथे मी अर्धा किलो चेरीज घेतलेल्या आहेत। ऋतूकडून सीड निघत नाही, त्यामुळे ती रुसलेली आहे, म्हणून मी तिला हेल्प करते। आणि फायनली सीड निघालेली आहे। आता या पद्धतीने मी सगळ्या चेरी डिसीड्स करून घेतलेल्या आहेत। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। तर आता एक पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये या ज्या आपल्या चेरीज आहेत, अर्धा किलो चेरीज आहेत, तर या चेरीज घालायच्यात। आणि अर्धा किलो चेरीला मी इथे पाव कप म्हणजे 250 ग्रॅम साखर घालत आहे। तर चेरीज खूप आंबट नाही आहेत, अगदी तयार झालेल्या आहेत, पिकल्या आहेत, तर त्यामुळे पाव किलो साखर इनफ आहे यामध्ये। आता आपल्याला लो मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि साखर विरघळू द्यायची आहे। पण साखर विरघळवण्यासाठी अगदी थोडासा पाण्याचा वापर तिथे करता येईल। तर साधारण 2 टेबलस्पून पाणी मी इथे घालते आहे, म्हणजे साखर विरघळायला मदत होईल। आणि लो मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची, तोपर्यंत पुढची तयारी करूया। तर मी एक लेमन घेतलेला आहे आणि त्याची झेस्ट आपल्याला काढायची आहे, फक्त लेमन झेस्ट हवी आहे। तर मी वर ते किसून घेतलेलं आहे। आता साखर विरघळायला लागलेली आहे, बघू शकता। असंच अधेमध्ये हलवत राहायचं आहे आपल्याला, जेणेकरून खाली साखर लागणार नाही। अशा प्रकारे हलवत राहायचं। आता बऱ्यापैकी विरघळत आली, जशी जशी साखर विरघळेल तसं तसं तुम्हाला चेरीमध्ये पाणी जास्त दिसायला लागेल, बघू शकता। घरी अगदी ताजी चेरी मुबलक प्रमाणात होती, तर कुठल्या तरी फॉर्ममध्ये ती स्टोअर करावी म्हणून मी चेरी कंपाऊंड करायला घेतला। आणि डेझर्टमध्ये वगैरे सुद्धा आपण याचा यूज करू शकतो। आता साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे। बाजूला हे जर असं फेस आला असेल तर तो काढता येईल। यामध्ये आता लेमन झेस्ट घालायची आहे। लेमन झेस्टनी खूप छान फ्लेवर येतो। आणि 2 चमचे लिंबाचा रस। लिंबाचा रस टेस्ट इन्क्रीज करेल, त्याशिवाय साखरेचे क्रिस्टल्स तयार होण्यापासून प्रोटेक्ट करेल। वर आलेला फेस असा आला असेल तर साईडने काढून टाकता येईल। अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर आता आपल्याला हे जे साखरेचं पाणी आहे किंवा जे साखरेचं पाक तयार झालेलं आहे ते या चेरीज बरोबर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर आता बऱ्यापैकी शिजत आलेला आहे, म्हणजे चेरीज पण सॉफ्ट झालेल्या आहेत। आता हे कंपोट अगदी शिजलेलं आहे। यापेक्षा घट्ट नाही करायचं आहे आपल्याला, कारण ते थंड झाल्यानंतर परत आळून येणार आहे आणि परत घट्ट होणार आहे, म्हणून आता हे परफेक्ट आहे। आणि आता मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे। आता आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ग्लासच्या जारमध्ये भरायचं आहे। तुम्हाला जर वाटलं की घट्ट झालंय तर तुम्ही आणखीन गरम पाणी टाकून थोडंसं शिजवा, म्हणजे ते पातळ होईल। किंवा वापरायच्या आधी सुद्धा हे करता येईल, थोडंसं कंपाऊंड घ्यायचं, त्यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं आणि ते थोडंसं शिजवायचं, म्हणजे पातळ होईल। तर हे कंपोट आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि ते एका काचेच्या बरणीत भरून घेणार आहे। ही बरणी मी स्वच्छ धुवून कडकडीत उन्हातून वाळवून घेतलेली आहे। यामध्ये हे कंपाऊंड स्टोअर करते। 6 ते 8 महिने आरामात टिकतं हे कंपाऊंड, याला काहीही होत नाही। पण जर घरात मुलं असतील तर ते तेवढे दिवस राहणारच नाही। कंपाऊंडचा उपयोग डेझर्ट करताना, म्हणजे आईस्क्रीम किंवा केक्स करताना करता येतो।
पण मुलं असतील तर ते चपाती बरोबर ब्रेड बरोबर असं पण खाऊ शकतात। मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओसह। बाय बाय।